नमस्कार. सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आजपासून सुरू झालेल्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. भक्तांनो, बघा 22 सप्टेंबर 2025 वार सोमवार. आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात आज घटांची स्थापना झाली असेल. बऱ्याच ठिकाणी आज दुर्गा देवीचे जे रूप आहे त्याची प्राण प्रतिष्ठापना झाली असेल. बघा, नवरात्रीचे 9 दिवस हे माता लक्ष्मीच्या सेवेसाठी, आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी, मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल त्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी नवरात्रीचे हे 9 दिवस अत्यंत प्रभावी मानले जातात. खरं तर आज नवरात्रीतील पहिला दिवस, आजचा रंग पांढरा. आज आपल्याला शैलपुत्री देवीची आराधना करायची आहे. आजचा जो नैवेद्य आहे हा गाईच्या तुपाचा आहे. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीतील या पहिल्याच दिवशी करावायचा इच्छापूर्तीसाठीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. कारण नवरात्रीचे 9ही दिवस माता लक्ष्मी, आपली कुलदेवी, ही प्रचंड जागृत असते. या 9 दिवसांमध्ये तुम्ही जेवढी तिची जास्त सेवा करता, उपाय करता, तेवढी ती तुमच्यावरती प्रसन्न राहते आणि तुमच्या मनात जे काही तुम्हाला हवं आहे ते ती देते. आता मी एकूण तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे. दोघांपैकी कुठलाही एक उपाय तुम्ही केला तरीही चालेल. तुमच्याकडे घट मांडलेले आहेत तरीही तुम्ही हा उपाय करू शकता. घट मांडलेले नाहीयेत तरीही तुम्ही हा उपाय करू शकता. अखंड दिवा लावलेला असेल तरीही करू शकता. किंवा देवघरामध्ये माता लक्ष्मीची एखादी प्रतिमा असेल तर तिच्या समोर सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. बघा, आपल्याला काय करायचं आहे तर एक विड्याचं पान घ्यायचं आहे. खरं तर आज नवरात्रीच्या या पहिल्या दिवशी आपल्याला शैलपुत्री देवीला किंवा आपल्या घटाला जी पहिली माळ अर्पण करायची आहे ती विड्याच्या पानांची आहे. बघा, आज आपल्याला विड्याच्या पानांचाच हा उपाय जो आहे तो करायचा आहे. यासाठी तुम्हाला एक विड्याचं पान, ज्याला आपण नागवेलीचं किंवा खाऊचं पान असेही म्हणतो, छान असं एक विड्याचं पान, हे विड्याचं पान तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे. आपल्या घरात जे स्वच्छ पाणी असतं त्या स्वच्छ पाण्याने धुवायचं, थोडंसं सुकवायचं. आता या विड्याच्या पानाला थोडंसं सुगंधी अत्तर लावायचं, कारण माता लक्ष्मीला सुगंध हा विशेष प्रिय आहे. थोडंसं सुगंधी हे पान करायचं. आता हे थोडंसं सुकलं की या विड्याच्या पानावर आपली इच्छा लिहायची. इथेच या भागात समोरच आपली इच्छा लिहायची. इच्छा हळदीने लिहायची. हळद घ्या, थोडं पाणी घाला, हळद ओली करा आणि त्याच्यानंतर तुम्ही एखादी मोरपंखाची काडी घेऊ शकता. किंवा मग तुमच्याकडे दुसरं विड्याचं पान समजा असेल तर तुम्ही या दुसऱ्या विड्याच्या पानाच्या या भागाने, या देठाने सुद्धा तुम्ही तुमची इच्छा लिहू शकता. बघा, आता सगळ्यात पहिले नोकरी, व्यवसाय, पैसा, धन, कर्ज किंवा जे काही तुमच्या आयुष्यात खूप तुम्हाला गरजेचं आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. आणि त्या इच्छेच्या खाली, जी इच्छा तुम्ही लिहिलेली आहे त्या इच्छेच्या खाली तुम्हाला तुमची जी कुलदेवी आहे तिचा मंत्र लिहायचा आहे. आता कुलदेवी माहिती असते पण मंत्र माहिती नसतो. बऱ्याच वेळा कुलदेवीच माहिती नसते. अशा प्रत्येक व्यक्तीने आपल्या इच्छेच्या खाली जो नवारण मंत्र आहे, ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. बघा, नवारण मंत्र यूट्यूबलाही मिळेल, गुगललाही मिळेल आणि नित्यसेवेच्या पुस्तकातही तुम्हाला मिळेल. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. हा नवारण मंत्र किंवा तुमच्या कुलदेवीचा मंत्र माहिती असेल तर तो तुम्हाला लिहायचा आहे. आता काय करायचं, हा जो पान आहे हा पान असा राऊंडमध्ये तुम्हाला असा टर्न करायचा आहे, म्हणजे गोल करायचा आहे. आता या पद्धतीने एक छोटासा आपल्याला असा हा विडा करायचा आहे. ठीक आहे. आता एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे. एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आणि हा लाल धागा आपल्याला या विड्याच्या पानाला 7 वेळा गुंडाळायचा आहे. आता मी तुम्हाला दाखवण्यापुरती हा सफेद घेतीये. 1 2 3 4 5 6 आणि 7 वेळा गुंडाळायचा आणि 7व्या वेळी हा धागा याच धाग्यामध्ये असा अटकवायचा. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला एक लवंग घ्यायचा आहे, फुलवालं एक छान अख्खं लवंग. जे लवंग घेतलेलं आहे ते या भागामध्ये
दोघांपैकी कुठल्याही भागामध्ये ते लवंग जे आहे ते तुम्हाला याच्यात टोचायचं आहे. आणि हा जो आहे हे विड्याचं जे पान आहे हा तुम्हाला एक विडा करायचा आहे. आता इच्छापूर्तीचा कुलदेवीचा मंत्र लिहिलेला हा विडा आपल्या उजव्या हातात घ्यायचा आहे. आपल्या कुलदेवीला प्रार्थना करायची आहे. शैलपुत्री देवीचं नामस्मरण करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपली जी इच्छा असेल ती इच्छा कुलदेवीच्या समोर या पाना स्वरूपात अर्पण करायची आहे. हे पान सलग 9 दिवस कुलदेवीच्या समोरून हलवायचं नाही. जसे आपण देव हलवत नाही, उचलत नाही, तसे हे पान कुलदेवीच्या समोरून हलवायचे किंवा उचलायचे नाही. 9 दिवस हे जे विड्याचं पान, विडा जो आहे हा इच्छापूर्तीचा विडा तसाच ठेवायचा. तुम्हाला सांगते 9 दिवसांच्या आत तुमची कितीही कठीण असणारी इच्छा असेल, तुम्हाला जे हवं असेल ते सगळं काही मिळेल. आता दुसरा उपाय, बाजारात मार्केटमध्ये कुठेही गेलात तर तुम्हाला तांबूल मिळेल. विड्याच्याच पानाचं एक तांबूल बनवलं जातं जे खाण्याच्या पदार्थात वापरलं जातं. बघा बऱ्याच ग्रंथांमध्ये मी स्वतः तरी वाचलेलं आहे की जेव्हा आपण देवीची सेवा करतो, जेव्हा देवीची आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरतो तेव्हा त्यात तांबूल अवश्य असावे. कुलदेवीची प्रत्येक सेवा ही तांबूलाशिवाय अपूर्ण राहते. आज विड्याची माळ, विड्याचं पान कुलदेवीला अर्पण करायचं आहे. त्यामुळे या विड्याचं महत्त्व हे खूप मोठं आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर मार्केटमध्ये कुठेही तांबूल मिळालं तर ते तांबूळ आपल्याला आज घरी आणायचं आहे आणि आपल्या देवघरात आपल्या कुलदेवीच्या समोर ते अर्पण करायचं आहे. समजा तुम्हाला घरी करता येत असेल, यूट्यूबला बघू शकता, तिथे सगळी रेसिपी दिलेली आहे. तुम्हाला घरी करता शक्य असेल तर अगदी तुम्ही घरी सुद्धा केलं तरीही चालेल. याने सुद्धा तुमच्या कठीण असणाऱ्या ज्या इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण होतील. कुलदेवी आशीर्वाद देईल. आज तुम्हाला विड्याच्या पानांच्या माळेने जे काही लाभ होणार असतील, जे फळ मिळणार असेल ते तुम्हाला एक तांबूल अर्पण केल्याने मिळून जाईल. बघा दोघांपैकी कुठलाही एक उपाय करा. एकतर इच्छा प्राप्तीचा विडा कुलदेवीला अर्पण करा किंवा मग तांबूल अर्पण करा. तांबूल अर्पण केलेलं असेल तर ते उद्या म्हणजे आज दिवसभर आपल्या कुलदेवी समोर ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी ते तांबूल तिथून उचलायचं आणि ते निर्माल्यात वगैरे तुम्ही टाकू शकता. बघा खूप साधा सोपा उपाय आहे. आज नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.